अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रकरणामध्ये डीजीसीएची भूमिका ही अगदी पहिल्या दिवसापासून संशयास्पद आहे, असं आता रोहित पवार यांनी म्हटलंय. रोहित पवार आणि अमोल मिटकरी डीजीसीएच्या विरोधात आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये डीजीसीएच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहेत. डीजीसीएनं पहिल्याच दिवशी व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रकार केला होता. आता देखील व्हीएसआर वरती केलेली कारवाई हा केवळ दिखावा आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. डीजीसीएच्या विरोधात तिथं असणारे जे अधिकारी या विमानाच्या संलग्न असणारे नाहीतर या व्हीएसआर कंपनीवर काम करणारे त्या अधिकाऱ्यांवर FIR झालं पाहिजे. त्याच्याचबरोबर व्हीएसआर कंपनीच्या मालकांवर FIR झाला पाहिजे. ॲरो या कंपनीवर FIR झाला पाहिजे. चौथं की जे अधिकारी त्या ग्रुपवर आहेत, ज्या अजितदादांच्या ग्रुपवर जिथं चर्चा होती कुठलं विमान घ्यायचं आणि कुठलं नाही घ्यायचं, तिथं जे कोणी अधिकारी या विषयाच्या निगडीत असतील त्यांच्यावर तिथं FIR झाली पाहिजे. आणि एक अननेम्ड FIR ही क्रिमिनल जे आपण त्याला कॉन्स्पिरसी म्हणतो याच्या मागे घातपात हा विषय आहे. त्यामुळे त्या व्यक्तीवर सुद्धा तिथं FIR झाली पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.